संध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव लवकरच होणार आहे 5,005. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडले कर्नाटकमध्ये की ज्यामुळे आता लवकरच कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे 5,005. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,005. पण कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का, कधी व कशा पद्धतीनं होऊ शकतो 5,005, यासाठी आपल्याला इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते. चला या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आता प्राप्त करूया. सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी आता बऱ्याच बाजार समित्यांमध्ये 3,000च्या वर पोहोचली आहे. इथं फार लो क्वालिटीचा माल असेल तर सोडून द्या. पण इथून पुढचा जर असणारा आपण या ठिकाणी कांद्याचा मार्गक्रम बघितला तर कांद्याचे बाजारभाव हे तेजीतच राहणार आहेत आणि या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव तेजीत राहण्यामागचं सर्वात महत्त्वाचं जे एक मुख्य कारण ते आहे कर्नाटक. तर कर्नाटकमुळे कांद्याचे बाजारभाव तेजीत राहणार आहेत आणि कर्नाटकमुळेच कांद्याचे बाजारभाव हे भविष्यात पाचाराला गवसणी घालणार आहेत. मग कर्नाटकमुळे कांद्याचे बाजारभाव का व कधी होऊ शकतात या ठिकाणी 5,005, चला जाणून घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की कर्नाटकमध्ये अर्ली खरीपचा कांदा हा त्या ठिकाणी उत्पादित होत असतो. अर्ली खरीपचा जो कांदा आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे की तो कांदा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यात बाजारात येत असतो आणि जेव्हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा कांदा हा सुरू होतो 15 ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात, तेव्हा हा कांदा जो आहे तो संपुष्टात येतो. परंतु ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसापर्यंत जो कांद्याचा बाजारभाव हा वाढण्याची शक्यता असते किंवा जी एक कांद्याची मार्केटमध्ये गरज असते ती पूर्ण गरज हा कर्नाटकचा कांदा भागवत असतो. आता अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर विचार केला तर जवळपास कर्नाटक व दक्षिण भारतावरतीच आपली ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची भिस्त आहे. मग यंदा झाले का की या ठिकाणी ऑलरेडी उन्हाळी कांदा हा कमी प्रमाणात आहे आणि त्याचा स्टॉक फार कमी आहे आणि तो स्टॉक येत्या काही आठवड्यात जवळपास संपण्याच्या मार्गावरती सुद्धा पोहोचू शकतो. तर त्या परिस्थितीमध्ये काय झाले की कांद्याचे बाजारभाव हे वाढायला लागले आहे. आता या परिस्थितीमध्ये काय की दरवर्षी कर्नाटकचा कांदा येत असतो आणि मार्केटला स्थिर करत असतो. पण यंदा कर्नाटकचा कांदा उशिराने येणार आहे, तो फार कमी प्रमाणात येणार आहे आणि क्वालिटीचा इश्यू आहे. तर या 3 महत्त्वाच्या कारणामुळे सप्टेंबर महिन्यात जो कांद्याचा बाजारभाव कर्नाटकमुळे स्थिर होत असतो तो यंदा काही होणार नाही. एकतर उन्हाळ्यातील कांदा कमी आहे, कर्नाटकमधून जास्त कांदा येणार नाही, हीच परिस्थिती दक्षिणेतील इतर राज्यांची सुद्धा आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला तर सप्टेंबरच्या 15 तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तर तो 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान कधीही कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी 5,000ला गवसणी घालू शकतो. आता अशा परिस्थितीमध्ये समजून घ्या की कर्नाटकमुळेच ही परिस्थिती उद्भवणार आहे. कर्नाटकमुळेच 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान देशात कांद्याचा बाजारभाव 5,000ला गवसणी घालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सल्ला देतो की बघा, सध्याचा जो भाव आहे तो लो क्वालिटीचा माल विकण्यासाठी अति उत्तम आहे. इथं लो क्वालिटीचा माल विका आणि इथून पुढे सप्टेंबर महिन्यात जसजशी कांद्याच्या बाजारभावात तेजी येईल त्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत चला, ज्यामुळे होईल आपल्याला खूप खूप फायदा.
याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहीलच मी, जसे प्रश्न तुमचे येतील ते. तर भविष्यात देशात कांद्याचा जो दर आहे तो कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.